पत्राचे संपादक आणि राज्यसभेचे माझे सहकारी संजय राऊत ही विशाल सभा ज्यांनी या ठिकाणी आयोजित केले हे आपल्या सगळ्यांचे आमदार संग्राम संस्थे लोकसभेच्यासाठी तुम्हा सगळ्यांच्या उमेदवार सुप्रिया सुळे व्यासपीठाचे शिवसेना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी या सगळ्यांचे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेले वेगवेगळे या भागाचे माझे सगळे बंधू भगिनी निवडणुका जाहीर होती. माझ्या अंदाजानं उद्याच्या 14-15 तारखेच्या आसपास निवडणूक आयोग देशाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आखेल. निवडणूक येईल तेव्हा येईल, पण या देशाचं भविष्य आणि भवितव्य हे मजबूत करण्याच्यासाठी आता थांबायला वेळ नाही. आणि या हेतूनच संग्राम संस्थेंनी सांगितलं की आपण रोजपासून सुरू करूया. आणि मला आनंद आहे की आज आपण या ठिकाणी हजारोच्या संख्येने उपस्थित आहात. ही निवडणूक तुम्हा सगळ्यांच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. स्वातंत्र्याच्या नंतर अनेकांनी देशाचं नेतृत्व केलं. जवाहरलाल नेहरू होते, लाल बहादूर शास्त्री होते, इंदिरा गांधी होते, मोरारजी देसाई होते, नरसिंहराव होते, अटल बिहारी वाजपेयी होते. अनेकांची नावं घेता येतील. मनमोहन सिंगांच्यासारख्या अनेक प्रधानमंत्र्यांची. पण या सगळ्या काळामध्ये देशाच्या भवितव्याची चिंता ही नागरिकांच्या मनामध्ये कधी झाली नाही. पण गेले 10 वर्ष या देशाची सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे आणि ज्या पद्धतीची पावलं त्यांनी टाकली आणि त्याचे परिणाम आज आम्ही ठिकठिकाणी पाहतोय. हे पाहिल्याच्या नंतर परिवर्तनाचा पर्याय नाही, इथं बदल केला पाहिजे. ही भूमिका आज देशाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक आहे. आधीच्या मित्रांनी शेती आणि शेतकऱ्यांचा प्रश्न हा मांडला. 10 वर्ष माझ्याकडे देशाच्या शेतीचं काम होतं. मला आठवतं आहे शपथ घेतली राष्ट्रपती भवनावर देशाच्या शेतीमंत्र्याची. शपथ घेऊन घरी आलो, पहिली फाईल माझ्या फुलाली. कायच्या फायलीत होतं देशामध्ये 1 महिना पुढे एवढा गहू आणि तांदूळ आहे. लोकांच्या समोर भुकेचा प्रश्न होईल आणि त्यासाठी परदेशातलं धान्य आणावं. मी फार अस्वस्थ झालो. शेती या देशाच्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय आहे. आमचा बळीराजा उन्हातान्हाचा विचार न करता गाण गावतोय, शिकवतोय, देशाचा भुकेचा प्रश्न सोडवतोय. आज या देशामध्ये धान्य कमी व्हायचं आणि मी ठरवलं
की परदेशातलं धान्य अन्न हे बंद केलं पाहिजे. अनेक निकाल घेतले आणि या देशाचं चित्र बदललं. एक दिवशी माझ्याकडे माहिती आली की यवतमाळ जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. शेतकरी आत्महत्या करतोय. या देशाचा बळीराजा लोकांचा भूक भागवण्याचं काम करणारा तो आत्महत्याच्या रस्त्यावर जातोय. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. मी प्रधानमंत्र्यांना सांगितलं की त्यांनी आत्महत्या का केली हे आपण जाऊन समजून घेतलं पाहिजे. दुरुस्ती करायची असेल तिथं दुरुस्ती केली. आम्ही गेलो यवतमाळला. ज्यांनी आत्महत्या केली त्याच्या घरच्यांना भेटलो. माऊली रडत होती. तिच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं. विचारलं काय झालं, का आत्महत्या केली तुझ्या मालकाने. तिने सांगितलं मुलीचं लग्न ठरलंय आणि लग्नाची तयारी करत असताना सावकाराकडनं कर्ज काढलं होतं. देणं देता आलं नाही. सावकाराने एक दिवशी घरामध्ये येऊन भांडी-कुंडी रस्त्यावर टाकली. अमृतचा पंचनामा झाला. मुलीचं लग्न ठरलेलं मोजलं आणि ते माझ्या मालकाला सहन झालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली. याचा अर्थ एकच आहे, कर्जवादाची फळा हेच आत्महत्याचं कारण. शेतकऱ्याच्या डोक्यावरचं हे कर्जाचं ओझं हे काढल्याशिवाय गत्यंतर नाही. दिल्लीमध्ये गेलो आणि मी आणि मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री आम्ही सगळ्यांनी बसून निकाल घेतला की या देशाच्या बळीराजाला जगणं मुश्किल झालं असेल कर्ज फाडण्याच्यामुळं तर त्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करायचं. एका हुकमाने 71,000 कोटीचं कर्ज आम्ही माफ करून टाकलं. आज चित्र तेच आहे. आज आत्महत्या होत आहेत. आज ठिकठिकाणी भांडी-कुंडी काढली जात आहेत. बँकेची जप्ती येते आणि सगळं होत असताना आजचे राज्यमंत्री मोदी साहेब या कामाकडे अत्यंत सुद्धा बघायला तयार नाही. सत्ता हाताची ही लोकांच्यासाठी वापरायची असते. आज त्या सत्तेचा वापर ते लोकांच्यासाठी करत नाही. ते करतात. ज्याचा उल्लेख या ठिकाणी आधी केला की काही लाख कोटी उद्योगपतींचे माफ केले त्यांच्यासाठी सत्तेचा वापर आणि हे योग्य नाही आहे. आज कुणी प्रधानमंत्री झाला तर त्यांनी हिंदुस्थानचा विचार हा केला पाहिजे. तो सर्व देशाचा प्रधानमंत्री असतो. तो एका राज्याचा नसतो. तुम्ही गेल्या वर्षाच्या 2 वर्षाच्या 3 वर्षाच्या किंवा 10 वर्षाचे सगळे महत्त्वाचे निकाल बघा. प्रधानमंत्री यांचं सगळं लक्ष एका राज्यावर आहे आणि ते राज्य म्हणजे गुजरात. गुजरातबद्दल आम्हाला आस्था आहे, पण त्याच्याबद्दल आस्था ठेवत असताना बाकीची राज्य संकटात टाकायची, भुके कंगाल करायची, दरिद्री ठेवायची आणि तिथली साधन संपत्ती ही गुजरातला जाईल कशी हे काम करायचं. याचा अर्थ हे ग्रस्त देशाचे प्रधानमंत्री होऊ शकत नाहीत. ते एका राज्याचे होतात आणि एका राज्याचा विचार करणारा कुणी असो तो देशाचा प्रमुख होऊ शकत नाही. त्याला देशाचा विचार समजत नसेल, त्याच्या मनात येत नसेल तर या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचा पराभव करणं हे काम तुम्हाला आणि मला करायचं आहे. त्यासाठी ही निवडणूक होतं. आज आपण बघतो सांगितलं त्यांनी त्याचा उल्लेख या ठिकाणी आधीच्या वक्त्यांनी केला की गॅरंटी मोदींची गॅरंटी
कशी करायची. त्यांनी सांगितलं होतं की परदेशात काळा पैसा आहे, तो काळा पैसा मी आणेन आणि शेतकऱ्याच्या खिशात टाकेन. एक दमदा परदेशातला आणला नाही. 5-15 देशामध्ये चक्रा टाकल्या. त्या देशामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे घटक आहोत हा सांगण्याचा प्रयत्न केला, पण शेतकऱ्याच्या खिशामध्ये तो काळा पैसा आणून त्याला संपन्न करण्याचं जे काही धोरण त्यांनी सांगितलं होतं त्याची अंमलबजावणी त्यांनी त्या ठिकाणी केली नाही. आणि त्याचा परिणाम आज ते गॅरंटी किती सांगू. गेल्या 2 वर्षाच्या पूर्वी दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या भागातील शेतकरी हजारोच्या संख्येने आले. 1 वर्षभर शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर बसले. दिल्लीची थंडी असो, दिल्लीचा उन्हाळा असो, याचा विचार केला नाही. तर शेतकऱ्यांचं दुखणं दूर करा एवढी एकच मागणी करत होते. पण 1 वर्ष हा काळ्या आईची इमान राखणारा रस्त्यावर उघड्यावर बसला, पण त्याच्याकडं झुंकून बघायचं काम मोदी सरकारने केलं नाही. त्यामुळे त्यांच्या गॅरंटीवर आज आम्हाला कोणाचा विश्वास नाही. रोजगार असतो, बेकारी, महागाई हा या देशाचा प्रश्न अत्यंत गंभीर होते. याच्यासाठी काही करत नाही. हजारोच्या संख्येने तरुण आज वनवन हिंडतात नोकरीसाठी. आता स्टेजवर बसल्या माझ्या हातात पत्र आलं की अमुक मुलाला बेकार नोकरीची काहीची व्यवस्था करा. आज कुठेही गेलं तर ही तरुणांची शक्ती देशाच्या भविष्यासाठी वापरायच्या ऐवजी त्यांना बेकार ठेवणं आणि एक प्रकारचं घर संकटात ढकलणं हेच काम आजचे राष्ट्रपती या देशामध्ये करतायत. अनेक गोष्टी सांगता येतील. सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची असते, पण ही सत्ता आता वापर कुणासाठी. आज ही सत्ता वापरली जाते ती प्रामुख्यानं लोकांना त्रास देण्याच्यासाठी. आता त्यांचं भाषण ऐकलं राऊसाहेब, काय केलं त्यांनी तुमचा आवाज मांडला. त्यांच्या वर्तमानपत्रातून तुमचं दुखणं मांडलं. त्यांना अटक केली, त्यांना महिने तुरुंगामध्ये टाकलं. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख काय केलं त्यांनी. एक कॉलेज काढलं आणि त्या कॉलेजच्यासाठी देणगी घेतली. कॉलेजच्यासाठी देणगी घेतली तर त्याच्यावर खटला भरला आणि त्यांना वर्षभर तुरुंगामध्ये टाकलं. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील. सत्याचा गैरवापर हे कसं करावं याचे आदर्श आज या सरकारने दाखवलेले आहेत. आणि त्यामुळे साहजिकच आहे या सगळ्या गोष्टीला कुठे आवड हा घातला पाहिजे. आणि तो आवड घालायचा असेल तर बदल केल्याशिवाय गत्यंतर नाही. आणि ती बदल करायची संधी उद्या त्याला तुम्हाला मतदानाला ज्या दिवशी जायचं असेल त्या दिवशी जावा आणि तुतारीच्या सोबत वचन जावा आणि या ठिकाणी परिवर्तन करा. आज तुम्हाला सगळ्यांच्या समोर उमेदवार म्हणून सुफियाची उमेदवारी या ठिकाणी देतो. तेव्हा सगळ्यांनी त्यांना 3दा निवडून दिलं पार्लमेंटमध्ये. पहिले 2 किंवा 3 क्रमांकाचे जे खासदार आहेत काम करण्याच्यासाठी ज्यांचा लौकिक आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव लौकिक आहे. आज हजेरीच्यासाठी 98% उपस्थिती पार्लमेंटमध्ये ज्यांची आहे त्याच्यामध्ये तुमच्या उमेदवाराचं नाव घेतलं जातं. आणि उत्तम पार्लमेंटचा सभासद म्हणून जो पुरस्कार मिळतो तो एकदा नाही 7 वेळेला ज्यांना पुरस्कार मिळाला असा उमेदवार हा तुम्हाला सगळ्यांच्या समोर आहे. आणि मग त्यांना भाजी मोठ्या अर्थाने आज निवडून द्यायचं हे काम करायचे. रोजच्या दृष्टीनं एक गोष्ट मला मुद्दाम सांगायची की संग्राम संस्थे आज यांच्या हातामध्ये तुम्ही या तालुक्याचं नेतृत्व दिलं.
या सगळ्या भागातल्या लोकांचं जे काही दुखणं असेल ते दूर करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यावर ही जबाबदारी टाकली. आज तुला सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी मी सांगतो की सांगा म्हणून तुम्ही जे काही या तालुक्याच्यासाठी कराल, जिल्ह्यासाठी कराल, राज्यासाठी कराल, तुमच्या पाठीशी सरळ कायम राहील. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या रस्त्याला असो अथवा नसो, पण इथून पुढं एकदा सरस्वरांचा पाठिंबा असल्याच्या नंतर विकासाच्या संदर्भात राजकारणात काय परिवर्तन होऊ शकतो हे दाखवल्याचा मी राहणार नाही. हा विश्वास रोज तालुक्याच्या जनतेला करतो आणि त्याच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला एक प्रकारची काम करण्याची संधी आपण देऊ ही खात्री या ठिकाणी बाळगतो आणि माझे दोन शब्द संबोध